मात्र आपल्यामध्ये जो गुण आपल्याला हवासा वाटतो ना, तो देवात आहेच का त्याच्यात सगळे गुण आहेत. पण आम्हाला काय माहित पाहिजे की जे देवाकडे मागायचं ते मागण्याच्या आधी काय म्हणा की मला धन हवंय, तर देवा तू सर्वात ऐश्वर्यवान आहेस हे आधी म्हणा, आणि मग त्यातलं थोडं ऐश्वर मला दे ना. मी भिकारी आहे देवा हे म्हणू नका. अरे जर तुमचा बाप मनाने एवढा श्रीमंत आहे तर भिकारी कसे व्हाल? 108% नाही, मात्र मागताना नीट मागायला शिका. बरोबर? जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती भगवंताकडे आहे ही स्तुती आधी करा, ही सवय लावा. मग बघा जीवनामध्ये आपोआप ठाई ठाई चमत्कार होताना दिसतील. तुम्हाला कुठल्या जोगावड्याची जादूगाराची जरूर पडणार नाही. एक सुंदर अभंग आहे, राजाची कांदा काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. आणि त्या अभंगाची मूळ काय? सद्गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. साई चरित्र ते 52व्या अध्यायामध्ये एक ओवी येते, पाठीशी असता श्री समर्थ कुणीही लावू शकेन हात, ऐशा वचने जे निर्धास्त धन्य ते फक्त श्री साईंचे. हा माझा सद्गुरू आहे, हा माझा भगवंत आहे, हा माझा त्रिविक्रम, ह्याच्यात सगळे सद्गुण आहेत. सगळीच्या सगळी ऐश्वर्य फक्त ह्याच्याकडेच आहेत. मला फक्त त्याच्याकडून ते मागायचं आहे. मी कसा आहे याची फालतू बडबड बंद करा. मी हडकुळ आहे देवा, तुम्हाला थोडा जाड करू. देवा तुझी कशी बलदंड शरीरयष्टी आहे, मलाही त्यातली थोडी दे ना. देवा मी जाड आहे नका म्हणू. देवा तू कसा शोभून दिसतोस तसा मीही शोभून दिसत आहे, हे मागा. आलं लक्षामध्ये? म्हणून प्रत्येक प्रार्थनेला आपल्या वेदांनी काय म्हटलंय? स्तुती प्रार्थना. आधी स्तुती आणि मग प्रार्थना. हे माणसासारखं नाही आहे की माणसाला मस्का मारल्याशिवाय माणूस आपलं काम करत नाही. त्याला मस्क्याची गरज नाही, त्या स्तुतीची आपल्याला गरज आहे. लक्षात ठेवा की मला जे हवंय ते माझ्या देवाकडे आहेच, हा निर्धार आधी जाहीर करा, मनापासून जाहीर करा, आणि मग बघा काय जीवनात बदल होतो. डन. आता तुम्हाला मी ते एक नाव सांगणार आहे. मग अशी म्हटलं ते कुठलं नाव? त्रिविक्रमाचं नाव. मी आहे, आय ॲम, मैं हूं, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ते मी आहे, आय ॲम, हे सगळंच्या सगळं त्या एकाच नावामध्ये येतं. आणि ते त्रिविक्रमाचं मूळ नाव आहे अंबज्ञ. लक्षामध्ये? अंबज्ञ शब्दाचा अर्थच मी आहे हे त्रिविक्रमाचं मूळ स्वरूप दर्शविणारं चिन्ह, वर्ण, अल्फाबेट, वर्ड, शब्द, वाक्य, तुम्ही काही म्हणा, ही 3 अक्षर आहेत. परत मी आहे. लक्षामध्ये? म्हणजे अंबज्ञ हे त्रिविक्रमाचं मूळ नाव आहे. आणि जेव्हा आपण थँक्स म्हणतो तेव्हाही तेच नाव वापरतो. बरोबर? आईकडे मागतानाही अंबज्ञ म्हणतो. काय अंबज्ञ राहायचं आहे म्हणजे काय? तर आपल्या त्रिविक्रमासारखं राहायचं आहे, जो कधीच कोणाला घाबरत नाही, जो कधीच गरीब नव्हता, जो कधीच दरिद्री नव्हता, तो नेहमीच दुःखांवर मात करत आला, तो नेहमीच संकटांवर मात करीत आला.